हाय नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग आहे लग्नातील जागरण गोंधळाचा। तर इथं सगळं पूजाविधी वगैरे सगळं झालं आहे आणि जागरण पण उभं राहिलेलं आहे। तर हे दोन्ही मुरळे दिसत आहे ना तुम्हाला, तर ह्या बायका नाही आहे बरं का, तर जेंट्स लोक आहे आणि यांनी साडी वगैरे वेअर केलेली आहे। तर वाटत पण नाही की जेंट्स वगैरे म्हणजे ओळखायला तर येतं, पण ते खूप छान साडी वगैरे घालतात, परत केस वगैरे लावतात आणि मस्त एकदम जेवढी बायकांना साडी भारी घालता येत नाही तेवढी भारी साडी घालतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत इथं बघा आता नवीन नवरदेव नवरीचं लग्नाचं जागरण आहे, त्यामुळे मग नवरदेव नवरीला आवाज दिला, नवरदेव नवरी पुढे या। तर ते वारेकरी आहेत दादा, ते तर मामीच्या त्यांच्या ओळखीचे आहे बरं का। तर
ते वारेकरी असतात ते वारेकऱ्यांनी हवा घेतली, त्या दादांनी हवा घेतली, त्यांच्या अंगामध्ये होती खंडोबाची हवा. तर ते सांगत होते की नवीन लग्न झालं आहे तर कुठं याचं भात वगैरे खायचं नाही, काय असं वाईट धान्य वगैरे खायचं नाही. तर ते सांगत होते की दर्शनाला यायचं, दरवर्षी जागरण घालायचं, मग आपण आपल्याला जे कबूल असेल ते सांगायचं आपण की हो आम्ही करू, जागरण करू, गोंधळ करू, नाही का, खंडोबाचं. कारण की आपलं कुलदैवतच आहे म्हटलं तुळजाभवानी आणि जेजुरीचा खंडोबा. तर प्रत्येकाने दरवर्षी जागरण घालायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर मम्मीचं त्यांचं लग्नाचं सुद्धा जागरण अजून झालेलं नव्हतं आणि दोन्ही मुलांचं लग्न झाले, माझं लग्न झालं तर जागरणच नाही. म्हणजे त्यांच्या लग्नापासून जागरण नाही तर झाल्या तर 30-40 वर्षापासून जागरण नव्हतं. तर जागरण घातलं नाही, त्यामुळे अटी येत होत्या लग्नासाठी. तर ते बोलले की त्यांच्याकडं लग्नाचं बघितलं होतं एका वाऱ्यामध्ये, तर त्यांनी जागरणाचं सांगितलेलं. तर मम्मी बोलली होती की आमचं मुलाचं लग्न झालं तर आम्ही जागरण घालू. तर तसं ते म्हणले मी जे शब्द दिला होता तर तो खरा झाला असं त्यांचं सांगत होते की बरोबर का झाला का खरा असं विचारत होते. तर आम्ही म्हटलं हो खरं झालं. तर काही आपल्या कुलदैवताच्या पण अडीअडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये, पण आपल्याला समजत नसतात. तर त्यांना त्या अडचणी होत्या, त्यामुळे लग्नाचे योग लवकर येत नव्हते. तर आता योग आले, त्यानंतर मग लग्न पण झालं आहे आणि आता त्यांच्या ओटीमध्ये नारळ वगैरे टाकले. तर इथं ते चालू होतं नाही का, नवीन नवरदेव नवरीच्या हाताने सगळ्या काही गोष्टी. तर ते वहिनीच्या ह्याच्यामध्ये नारळ टाकत होते, म्हणजे ओटीमध्ये नाही का. तर बघा तुम्ही इथं, कारण की ना हे ना मला कॅमेरा आहे ना मी कोणाकडे तरी दिला होता, त्यामुळे म्हणा हे शूटिंग जरा व्यवस्थित काढलं नाही, जमलं नाही. पण इथं देव ओटीत नारळ लवकर टाकत नव्हता का बरं, तर वहिनीच्या डोक्यावर पदर नव्हता. तर त्यांनी पहिले पदर घ्यायला लावला आणि मग त्यांच्या ओटीमध्ये नारळ टाकलं. तर इथं त्यांची हवा वगैरे जी आहे ती तिथं पूर्ण झाली बरं का. तर खूप देवाचं पण आपल्या कुलदेवाला त्याला नक्की आपण वर्षातून एकदा तरी जावं हीच इच्छा आहे.